ए तुला मध्ये चोमडपणा कुणी करायला सांगितलं होता? आता समोरासमोर बोलून काय असेल ते मिटून घ्या. तू बोलायलायस ना वा? मग तूच बोल, मी जातो. अरे हीच का तुमची दोस्ती? तुम्ही डायरी वाचून याल म्हणून खूप खुश होते मी, पण तुम्ही असं काहीतरी वागाल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. मला बी वाटलं नव्हतं. काय वाटलं नव्हतं? माझ्याबद्दल डायरेक्ट तुम्ही काय काय लिहिलंय? सॉरी राणाजी, पण मला मनापासून जे वाटलं तेच मी लिहिलं. तुम्हाला आवडणार नाही हे मला आधीच कळायला हवं होतं. मी चुकीचा अर्थ काढला. तुम्ही खूप साधे आणि सरळ आहात. बघितलंस, ज्यांनी चुकीचं लिहिलंय असं स्वतःहून सांगतायत त्या. चुकीचं काय त्यात? मनापासून जे वाटलं ते लिहिलंय. म्हणजे मी सर्कशीतला जोकर आहे असं तुम्हाला मनापासून वाटतंय म्हणा की. म्हणजे मी असं काही नाही लिहिलंय. पण त्याचा अर्थ तोच आहे ना व? तुमच्या शाळेतला वणका उचलून टाकला, तुम्हाला हसू आलं. काजू दाखवलं, तुम्हाला हसू आलं. घरात घुस टाकला, याचं बी तुम्हाला हसू आलं. अहो तुम्ही डायरेक्ट किती आहे मला येडा म्हणलंय. थांबा थांबा. अहो तुम्ही समजता तसा त्याचा अर्थ नाहीये. वेडा असं मी चांगल्या अर्थानं म्हटलीये तुम्हाला. माझे आई बाबा सुद्धा म्हणतात ना मला कधी कधी, किती वेडी आहेस तू. ते प्रेमाने म्हणतात ना, तसंच मी तुम्हाला प्रेमाने म्हटलीये. प्रेमानं? नाही म्हणजे मैत्रीतलं प्रेम म्हणा ना हवं तर. मी बी हेच सांगतोय राणाला. मग ते हसायची काय भानगड आहे? हो, आनंद झाल्यावर आपण हसतोच ना. तुम्ही खूप निरागस आणि साधे आहात. तुमच्याकडे बघितल्यावर मला आनंद होतो आणि मग हसू येतं. आता ह्यात काय चुकलं माझं? सांग की. तुम्ही हे समजा सांगताय ते खरंय ना व? हो, अगदी खरंय. पाहिजे असेल तर मी डायरी ज्या भावनेत लिहिली त्या भावनेत वाचून दाखवते ना, म्हणजे तुम्हाला काय ते नक्की कळेल. राणाजी, तुम्ही फक्त शब्द वाचले, त्यामागच्या भावना बघितल्याच नाही. डायरी कुठे आहे माझी? ते घरी आहे. यापुढे डायरीतून नाही, स्पष्ट बोलून तुमच्या प्रश्नांची उत्तर देणार आहे मी, म्हणजे तुमचा काही गोंधळ होणारच नाही. आता घरी सोडाल मला प्लीज? माझे आई बाबा सुद्धा म्हणतात ना मला कधी कधी, किती वेडी आहेस तू. ते प्रेमाने म्हणतात ना, तसंच मी तुम्हाला प्रेमाने म्हटलीये. लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं
बघ कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.